मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त हदगाव येथे सोमवार 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता डोंगरगाव रोडवरील सुमन गार्डन लॉन्स येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आला आहे। या शिबिराला खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबूराव कदम कुबुळीकर यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे। या विशेष शिबिरामध्ये विविध महसुली दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण, प्रलंबित महसुली प्रकरणांचा निपटारा तसंच नागरिकांच्या तक्रारींचं तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे। हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असं आवाहन उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी केलं असून प्रशासन जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे। जिल्हा प्रतिनिधी कृष्णा चौतमाल, नांदेड, लोकराज्य टीव्ही न्यूज। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांचा जन्मदिवस व माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीचे औचित्य साधून दिनांक 27 जुलै सोमवार रोजी हदगाव उपविभागातील म्हणजेच हदगाव विधानसभा क्षेत्रातील लोकांकरिता सुमन लॉन्स अँड गार्डन हदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। या समाधान शिबिराकरिता प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार आष्टीकर साहेब व या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय कुबुळीकर साहेब हे उपस्थित असणार आहेत। यासोबतच हदगाव व हिमायतनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची नगराध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। या शिबिरामध्ये दोन्ही तालुक्यातील सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे। वेगवेगळ्या या विभागामार्फत लोकांकरिता ज्या वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात त्यांचं आयोजन या समाधान शिबिरामध्ये करण्यात आलेलं आहे। या निमित्तानं मी आपणा सर्वांना आवाहन करतो की या समाधान शिबिराला उपस्थित राहून आपण जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा।